नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण अगदी तोंडावर आलेला आहे. श्रावणातील प्रत्येक क्षण आणि दिवस हा निसर्गातल्या बदलाची जाणीव करून देतो. हे तुमच्या लक्षातच आलं असेल. श्रावण आला की नाही की छान पाऊस पडतो, सगळी झाडं छान हिरवीगार होतात, सगळीकडे हिरवळते. पूर्वी आम्ही ज्यावेळेला श्रावणावर निबंध लिहायचो ना, त्यावेळेला आम्ही एक वाक्य आमचं सगळ्यांच्या निबंधात ठरलेलं असायचं, सगळीकडे धरतीने हिरवा शालू नेसलाय असं वाटतंय. आणि खरं आहे, आपल्या अनेक कवींनी श्रावण मासाबद्दल अतिशय सुंदर कविता केल्यात. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. अशा अनेक श्रावणातल्या कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. श्रावण हा आपल्या मराठी महिन्यातला 5वा महिना, व्रतवैकल्याने अगदी भरलेला महिना. या श्रावण महिन्यात काय काय येतं, कुठले कुठले सण येतात, कुठले कुठले व्रतवैकल्य येतात, त्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण. तो श्रावण शुद्ध पंचमीला असतो. आपल्या पूर्वजांनी आपल्याला निसर्गातले प्राणी म्हणा, झाड म्हणा यांची ओळख व्हावी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपले हे सणवार सगळे निर्माण केलेले आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची ओळख होते. आता थोडेसे आपलं आयुष्य बिझी झालं, म्हणजे तुम्ही लोक खूप गडबडीत असता, तुम्हाला खरंच वेळ नसतो. पण तरीसुद्धा आपले काय सणवार आहे, कुठल्या महिन्यामध्ये कुठला सण येतो, 7 वारांपैकी कुठल्या वाराला कुठल्या देवाची पूजा केली जाते, काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण हळूहळू घेणार आहोत. आता श्रावणाचंच उदाहरण घ्या बरं का. नागपंचमी असते, म्हणजेच नागाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. नागाला आपण भाऊ मानलेले. त्याची मी कथा मला वाटतं मी आपल्या यूट्यूबवर सांगितली आहे, ती तुम्ही नक्की ऐका. तो आपलं रक्षण करतो असा त्याच्यामागे एक छानशी कल्पना आहे. ती कथा मी आपल्या यूट्यूबवर पण सांगितली. या गोष्टी किंवा या कथा सांगण्याचा हेतू हाच आहे की आपल्या पूर्वजांनी हे काय काय लिहून ठेवलं हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या तुम्ही उपयोग करा नका करू किंवा ते वाचा नका वाचू ही गोष्ट वेगळी, परंतु तुम्हाला या गोष्टी माहिती असाव्यात म्हणून सांगते. पण नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा करतो. पूर्वी वारुळाला जायचे, सगळ्याजणी नटून थटून छान दागिने नवीन वस्त्र घालून वारुळाला वारुळापाशी जायचे. त्याला हळद कुंकू, नागोबाला दूध दिलं जायचं. नंतर ज्वारीच्या लाह्या नागोबाला दिल्या जायच्या. ज्यांच्याकडे वारुळ असेल ते वारुळाला जायचे, पण शहरामध्ये वारुळा नसायची. मग गारुडी नाग घेऊन प्रत्येक घरी जायचे, परंतु हे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही. शिवाय ते नागाचे दात काढणं वगैरे खूप त्रास व्हायचा नागाला, म्हणून ही प्रथा सुद्धा आपण बंद केली. मग आपल्या घरच्या घरी सुद्धा आपण नागाची पूजा करू शकतो. पाटावर नाग, नागिण आणि त्याची 5 कुळं म्हणजे मुलं अशी काढून आपण त्याची साग्रसंगीत पूजा करतो. काही नाही, अगदी सोपं. हळद कुंकू, आघाडा, दुर्वा सगळं व्हायचं, साळीच्या लाह्या व्हायच्या, छान दूधसाखरेचा नैवेद्य नागोबाला दाखवायचा. या दिवशी आपल्या गॅसवर म्हणजे चुलीवर पूर्वी तवा ठेवला जायचा नाही, त्यामुळे उकडलेले पदार्थ त्या दिवशी केले जायचे. आहे की नाही, आपल्या डायटिंगचाच प्रकार आला की नाही हा. या दिवशी पुरणाचे दिंड केली जायची आणि त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवला जायचा. तसंच या दिवशी शेतकरी मंडळीसुद्धा शेतामध्ये नांगरत नाहीत किंवा कुठली कापणी करत नाही, झाड तोडत नाही. अगदी कशाला, पूर्वीच्या काळी केससुद्धा विंचरत नसत. आता ह्या गोष्टी आपण करत नाही आणि या गोष्टी होणं पण शक्य नाही, परंतु हे प्रत्येक सणाला आपल्या केलेलं असतं. नागपंचमीचा सुद्धा आपण एक व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. नंतर आपण सोमवार बघूयात. दर सोमवारी श्रावणी सोमवार केले जातात. देवळात जाऊन महादेवाची पूजा केली जाते किंवा घरच्या घरीसुद्धा महादेवाची पूजा केली जाते. नंतर मंगळवारी मंगळागौर. ज्या मुलींचं नुकतंच लग्न झालेलं असतं ते श्रावणातले 4 किंवा 5 मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात. घरच्या घरी मंगळागौरीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपण केला आहे बरं का, तोही तुम्ही नक्की बघा. सगळ्या तुमच्या शंकांचं निरसन त्याच्यामध्ये होईल. नंतर श्रावणातला बुधवार, या दिवशी बुधाची पूजा केली जाते. नंतर गुरुवारी बुध बृहस्पतीची पूजा केली जाते. शुक्रवारी जिवतीची पूजा, ह्याचाही व्हिडिओ आपण केला आहे, तोही तुम्ही बघू शकता. जिवती म्हणजे आपल्या मुलाबाळांना भरपूर उदंड आयुष्य मिळावं आणि छान आयुष्य मिळावं, त्याच्याकरता आपण जिवतीची पूजा करतो. ही जिवतीची पूजा का करतो त्याची कहाणीसुद्धा मी सांगितली आहे, ती तुम्ही नक्की ऐका. आणि जिवतीची पूजा कशी करायची हा पण एक व्हिडिओ केला, तोही तुम्ही बघू शकता. शुक्रवार झाला. आता शनिवारी आपण मारुतीची पूजा करतो. बरेच जण शनिवारी श्रावणातले शनिवार धरतात आणि मारुतीच्या देवळात जाऊन त्याला रुईचं फूल म्हणा किंवा धोत्र्याचं फूल वाहतात. नंतर आला रविवार हा सूर्याचा असतो, म्हणून या दिवशी आदित्य राणूबाईची पूजा केली जाते. आदित्य राणूबाईची सुद्धा म्हणजे जी ही पूजा करतात की नाही रविवारची, तिचीसुद्धा एक कहाणी आहे. तेही पूजासुद्धा आपण ती नेहमीसारखी करू शकतो.
पाटावर सूर्याची प्रतिमा रांगोळीने किंवा चंदनाने सूर्याचं चित्र काढायचं आणि त्याची नेहमीसारखी पूजा करायची. ही पूजासुद्धा आपण आधी श्रावणातल्या रविवारी करू शकतो. आता दरवारी कुठल्या कुठल्या पूजा करायच्या याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिली. पण आता एक राहिलं बरं का, रक्षाबंधन. आठवतं आहे ना? तुमच्या नक्की मनात आलं असेल, काकू रक्षाबंधन विसरल्या. अजिबात नाही बरं, भावाला कोण विसरेल, हो की नाही? रक्षाबंधन म्हणजे भावाकरता. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीकडे येतो, बहीण भावाला ओवाळते आणि त्याला राखी बांधून भाऊ तिचं रक्षण करतो. मग रक्षण म्हणजे काय, अगदी कोणी अंगावर धावून आलं की रक्षण असं नाही. ते रक्षण मानसिक असतं, शारीरिक असतं. कुठल्याही तऱ्हेचं बहिणीला प्रॉब्लेम आले तरी भावानी तिच्या पाठीशी उभं राहायचं असतं. अगदी आठवड्यातनं 2दा जरी भावानी बहिणीला फोन केला तरीसुद्धा बहिणीला बरं वाटतं. बहिणीने करायलाच पाहिजे, पण भावाचा फोन आल्यावर नंतर बहिणीला जो आनंद होतो तो वेगळाच असतो. आपण पूर्वीपासून बघतो की बहिणीमध्ये भांडण असतं, भाऊ बहिणीमध्ये भांडण असतं, भावामध्ये भांडण असतं, गैरसमज असतात, वादावादी असते, रागवारागवी असते. पण मला असं वाटतं ह्या गोष्टी आळवाच्या पानावर जसा एखादा दवाचा थेंब असतो ना, तसं असावं. थेंब पडला आणि तो पुन्हा घरंगळून गेला. कधीही भावाभावामध्ये किंवा बहिणीमध्ये किंवा बहीण भावांमध्ये एकमेकांबद्दल राग धरू नये. कारण शेवटी ते रक्ताचं नातं असतं आणि ते आपण जपायला पाहिजे. आणि त्याच्याकरताच आपण रक्षाबंधन आणि भाऊबीज करत असतो. चला तर मग आज आपण श्रावणाच्या निमित्ताने एक संकल्प सगळ्या बहिणी मिळून करूयात आणि सगळ्या भावांनीसुद्धा बरं का, की निदान आठवड्यातनं 1दा-2दा तरी बहिणीला खुशाली करता आपण फोन करायचा. शक्य असेल तर एकदा भेटायला जायचं. नात्यामध्ये संबंध जोडण्याकरता, त्या गाठी पक्क्या होण्याकरता आपले हे सगळे सणवार आपल्या ऋषीमुनींनी केले किंवा पूर्वजांनी केले आहेत, हे आपण जपलेच पाहिजेत. म्हणून सगळा हा अट्टहास. असे छान छान माहिती करता आपण अनेक व्हिडिओ करणार आहोत. तुम्हाला कुठल्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा. आपण त्यावर नक्की व्हिडिओ करूयात. आणि अशाच व्हिडिओ करता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.